महाराष्ट्र सरकारनं आणि वन विभागाने हरित महाराष्ट्र घडवण्यासाठी 10 कोटी झाडं लावण्याचा एक संकल्प केला होता. त्यातील 5 कोटी झाडं लावलेली आहेत आणि 5 कोटी झाडं लावलेली नाहीत असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी रस्ता तयार करताना झाडांची कत्तल होते, तुम्ही बघू शकताय. विकासाच्या नावाखाली अशी झाडांची कत्तल होते. मान्य आहे, विकास होतोय, रस्ता तयार होतोय, कारण रस्त्याच्या मध्ये आलेले झाडं तोडल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु ही झालेली तोड, त्यांची जी बुडं आहेत, ही बुडं बाजूलाच मुळा मोठा नदी आहे, इकडे स्थलांतरित केली गेली पाहिजे. कारण झाडांना जीवदान देणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे. कारण 2020 साली कोरोनासारखा काळ होता आणि त्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांचा मृत्यू झाला होता. कारण या झाडांपासूनच आपल्याला फुकटमध्ये ऑक्सिजन मिळतो. आणि सरकार प्रत्येक जिल्ह्यासारख्या ठिकाणी, ग्रामीणसारख्या ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असं आदेश देत असतो. आणि ही झाडं जगलीच पाहिजेत, कारण आपल्याला यांच्यापासूनच ऑक्सिजन मिळतो.